याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे, याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे मना विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी महिला मंडळी ओ ओ थोडं शांत बसा की तुम्ही। चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहे। लक्ष देऊन ऐका। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा श्री संत काशीगिरीजी महाराज मौनी महाराज यांच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद ते महाराज। इथं आल्यानंतर या मंडपाचं सर्वात मोठं आकर्षण हे आहे की इथं 75% तरुणांची संख्या आहे। किती टक्के? 75%। आणि मी तर दररोज कीर्तनातून सांगतो महाराज, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराशी जोडला, तर भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। काला म्हणल्यानंतर थोडी कालवा होणारच आहे। फक्त महिलांना माझी विनंती, थोडी शांतता ठेवा। तुम्ही जेवढी शांतता ठेवसाल तेवढं सुंदर कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत। मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत। पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा। एक नाही देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव तर माणसाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजेत। काही लोक म्हणतील देवाचा उत्सव का साजरा करायचा, याचं कारण आहे जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे। ऐका, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो। 1 आपण रामनवमी साजरी करतोय। 2 आपण दत्त जयंती साजरी करतोय। 3 आपण महाशिवरात्र साजरी करतोय। आपण वामन जयंती साजरी करतोय। आपण नरसिंह जयंती साजरी करतो। पण एक सांगू का महाराज तुम्हाला, देवाचे उत्सव नाही जरी साजरे केले तर देव रागवत नाही, पण साधूचा उत्सव जर देवा तुम्ही केला तर देव असा गदगद होतो। याचं कारण सांगू का तुम्हाला? एक हिंदी कवीचं गोड वाक्य तो सांगतो, पहा। हो मावशी बसा, जिथं जागा तिथं बसा। पाठीमागून आल्या आता असं कसं जमल? बसा तिथंच खाली। हे बघा,
आता पाठीमागून येणार आहे ना, कोणीच समोर येऊ नका. येऊ देऊ नका आता इथून कोणी तिकडेच बसा म्हणा. ते पाठीमागे बसलेले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी महिलांना कोणाला आता येऊ देऊ नका. कीर्तनाला विक्षेप करू नका. विठ्ठल विठ्ठल. देवाचं वाक्य किती गोडे, लक्ष देऊन ऐका. मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी संतांचा दास आहे. कोणे? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहात. तुम्ही सर्व गावकरी मंडळी पुण्यवान आहात की एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथीचा उत्सव तुमच्याही डोळ्यासमोर तुम्हाला साजरा करायला मिळतो आणि मलाही त्यांची सेवा करायला मिळते. देवाचं वाक्य, साधू संतांचं वाक्य किती गोड आहे पहा. देव सारावे परते हो संत पूजावे आरते हो संत पूजावे आरते संत पूजावे आरते हो देव सारावे संत पूजावे संत पूजावे आरती. आपण पुण्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहम्मद अंधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. लक्ष द्या फक्त महिला मंडळी. ए माया हो, थोडं लक्ष द्या ना. असं समजा तुमच्या लेकराचं कीर्तन चालू आहे, थोडं एवढं चांगलं तुम्हाला बसायला जागा दिली, बाकीचे मंडळी आमचे उन्हात बसलेले, थोडं शांत ठेवा ना तोंड. फक्त 1.5 तास, जास्त वेळ नाही घेत मी. थोडं लक्ष द्या फक्त, विक्षेप नका करू. माझी विनंती तुम्हाला, ऐका ना, थोडं लक्ष द्या. कारण हे काही एखाद्या पुढाऱ्याचं भाषण नाही चाललं. कीर्तनाची एक लिंक असते, ती लिंक गेली की मग त्याला जड जातं प्रत्येक कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय तुम्हाला आणि मला कीर्तन भागवताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होणं शक्यच नाहीये. महाराज काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत. जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने. जगाचा मालक नैवेद्य खातोय. काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय. याच्यासाठी काय केलं ऐका. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो. संसारातली साधी गोष्ट जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी लोक म्हणतात, ओ दादा माझ्यासारखा विद्यार्थी या पाटोद्या तालुक्यात नाहीये, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून मी नोकरीला लागलो. बरोबर आहे का नाही? एखादा मनुष्य अपघातातून वाचला आणि लोक त्याला भेटण्यासाठी गेले की तो लोकांना सांगतो, ओ उसाने भरलेला ट्रक होता, अंगावर आला होता, माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरीला लागले. तरी लोक पुण्य समजतात. मनुष्य अपघातातून वाचला तरी लोक पुण्य समजतात. काही महाशय तर याच्या पुढचे काही म्हणतात, बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं हो म्हणून एवढी चांगली बायको भेटली. नाही तर अवदासाच. चांगल्या बायकोसाठी सुद्धा काय लागतं? मग संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर करतुम अन्यथा करतुम. जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चित पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. तुम्ही पुण्यवान मंडळी आहात महाराज. एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी त्यांच्या दरबारात बसलेलो आहोत. काल्याचा अभंग म्हणल्यानंतर सर्व मंडळीला माहिती, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय
त्या चरित्राचा उच्चार करायचा 7 दिवस. ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली, कोणी मानधन दिलं असेल एखाद्या कीर्तनकाराचं, कोणी पंगत घातली असेल, कोणी टाळ वाजवला असेल, कोणी काकडा केला असेल, कोणी चटाया उचलल्या असेल. खरं सांगू का, सप्ताहामध्ये सर्व सेवा ह्या समान आहे. माणूस तोच आहे की एवढं चांगला सप्ताह चालला, त्याच्यामध्ये काड्या करणारा जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस. कारण की तो एक अतृप्त आत्मा असतो. सर्वजण हे चांगलं कार्य करू शकत नाही, आणि त्या पुण्याच्या जोरावर आज जगाचा मालक तुम्हाला भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मायबाप, आपण पुण्यवान आहात. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजी किती गोड वर्णन करतात पहा. जब जब होए धर्म की हाली, बाढ़ ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हर ही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, आणि तिसरं प्रमाण ऐका. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म तुतार्यांचे आवाज कमी कर दादा, आणि साऊंडला आवाज दे. फक्त इथल्या लोकांना गोड आवाज आला पाहिजे. थोडं ट्रबल कमी कर, घाबरू नको, एकदम शांततेने कर, काही ताण नको घेऊ. धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला, आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होतं, त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाई, नेत्री वाहे तोय सांगत असे. पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले, ओझे त्यांचे रडायला लागले. ओ ब्रह्मदेवा, राहिले यज्ञ मोडीले, कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. कीर्तन सुद्धा महाराज लोक त्या राक्षसांच्या भीतीने करत नाहीये. ब्राह्मण देवता यज्ञ सुद्धा करत नाही. काय करायचं, काळजी करू नका. चला, सर्व देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले, आणि भगवान विष्णूंची स्तुती करायला लागली. खरं सांगू का, माणसाला जर जीवनामध्ये चांगलं काम करून घ्यायचं असेल ना, तर गद्याला सुद्धा बाबूराव म्हणायला शिका. आम्ही तर कीर्तनकार झाल्यापासून एवढं नशीब खराब आहे आप्पा. बेवड्याची पुण्यतिथी असती तरी आम्हाला म्हणावं लागतं वैकुंठवासी. अवघड झालेलं आहे महाराज. काही नाही, कधी कधी तर एखादा दारू पिऊन मेलेला असतो, मांसाहार खाऊन मेलेला असतो, आणि आम्ही अभंग घेतो. याच्यासाठी केला होता अट्टहास. काय करता, लोकांची अपेक्षा वाढलेली महाराज. काय झालेली अपेक्षा वाढलेली. आणि स्तुती कोणाला प्रिय नाहीये. अरे स्तुती जर जगाच्या मालकाला प्रिय असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज.
एवढं गोड वर्णन केलं सर्व देवतांनी. सशंग चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरसिरोक्षणम सहार वक्षस्थल कस्तो श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळू. थोडा रिपीट दे याचा फक्त. कृपाळुवा जी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहजरूपा. एवढा देव गदगद झाला महाराज. देव गदगद झाला आणि देवानं आकाशवाणी केली. ऐका आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करुणा देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. देवता निघून गेले. भगवान परमात्मा शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर. चला उतार. ओ शेषराव चला उतार घ्यायचा आपल्याला. शेषाने हात जोडले म्हणे दादा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही का. मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे. किती कष्ट मला झाले खरं सांगू तुम्हाला. रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला आणि सीतेला जो वनवास घडला तिच्या चुकीमुळे घडलेला आहे. सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणीची चोळी शिवायची तिच्या मनामध्ये काय झाली. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मला काही सांगण्याची गरज नाही. ज्या दिवशी आपण बाया होऊ त्या दिवशीच कळलं आपल्याला की महिलाला किती सोनं आवडतं. आपल्या तिकडे एखादी गाय म्हैस पळायला लागली का आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो. काय देतो बाबा ती पळू नये म्हणून. काय देतो तिच्या गळ्यामध्ये एखाद्या मायमाऊलीला उभं करा आणि तिला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही. बाईची मान मोडल पण नाही म्हणणार नाही एवढं सोनं आवडतं महाराज. देवानं सांगितलं हे बघ मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला. पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ सोशियले कष्ट माझं सवे. आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीला मी आज्ञा तुझी बारी. ए आता तू माझा मोठा भाऊ तुझं सर्व मी ऐकेल. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. 365 अध्याय 12 स्कंद आहे. पण त्या कोणत्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाचं ऐकलेलं नाही. ठरलं महाराज कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा. आणि आता ठरलं वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली थाटामाटात मिरवणूक निघाली. कंसा ए कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणारे तिच्या पोटी येणार 8 पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर तिला भाऊबीजीला बोलवलं का तो. नाही कंस होता महाराज तो. घेऊनिया खडग माराया गावला हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. घेऊनिया खडग माराया गावला हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला. कंसा स्त्रीची हत्या करणं ब्रह्मपातक आहे. अरे हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना. तू असं करा मला कारागृहामध्ये ठेव. कुठं ठेव. कारागृहामध्ये ठेव. कारागृहामध्ये ठेवलं आणि ठरल्याप्रमाणे 2 वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. ते लेकरू पाहिल्यानंतर वसुदेवाने ते लेकरू हातात घेतलं आणि कंसाकडे गेले. थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे. आई 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 बर नंतर करा माय भांडण. थांबा थोडं. मावशी ओ चष्म्यावाले आजी कीर्तन चालू आहे ना थोडं करा ऍडजस्ट. आपलं घर नाहीये थोडं ऍडजस्ट करा. थोडं ऍडजस्ट करा. वसुदेवाने ते लेकरू घेतलं आणि कंसाकडे गेले. कुठे गेले. पहिलाच मला कीर्तनाला उल्हास. आणि असं वातावरण म्हणल्यानंतर ऐका
कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंस विचार करायला लागला, मला तर आठव मारणार आहे. पहिल्यानं काय केलंय? कंस राक्षस होता. कोण होता? कंस राक्षस होता. पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर एवढे हलकट झालो की गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय महाराज. कंसापेक्षा आपण खराब लोक आहोत. कंसाने विचार केला आपल्याला आठवा मारणार आहे, जा घेऊन. पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकासी ठेवू नको. नारदजी आले, ए कंसा, अरे देव येतो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा मनी धन्य तो, खेळतो येण्याची खेळावा. अबे तो देव आहे. असे 4 बोटे गेले, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवायतो, इकडनं मोजला की इकडचा आठवायतो. तो राक्षसच. विनाशक आले, पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरे 6ही मारित दुराचारी. 7वा जो गर्भयोग मायाने तन आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, एखादी मुलगी जर गर्भवती असेल आणि तिला जर 8वा 9वा महिना चालू असेल, तिचा चेहरा एकदम तेजस्वी दिसतो. याचं कारण काय? त्या गर्भाचं तेज त्या मुलीच्या कशामध्ये आले असतं? चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. एखादी मुलगी जर गर्भवती असेल, बहीण तुमच्याही घरात आहे, बहीण माझ्याही घरात आहे, तुम्ही हा अनुभव घ्या. एखादी मुलगी जर गर्भवती असेल तर तिचा चेहरा गोरा दिसतो. याचं कारण त्या गर्भाचं तेज ते त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर आपली माय बहीण एवढी सुंदर दिसती. विश्वाचा मालक ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये असेल ती माय माऊली किती गोड दिसत असेल महाराज. मी नाही वर्णन करत, नामदेवराय सांगतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज सूर्य कंसाचे हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराचा काळ जवळ आला. थोडं लक्ष द्या. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसू नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे. अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेन. भगवंत सांगतात आई काळजी नको करू ग, कंस मला काय मारणार आहे? मी त्याचं तेरस खाल्लेले, तू ताण घेऊ, फक्त मी सांगतो ते काम कर. हा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. आई आई माया उपजली तेथे, हेवी मज आणि येथे, मनसे रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. वसुदेवाने भगवंताला उचललं, यशोदेच्या ठिकाणी आणून ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूत. 8वा जन्माला आला. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. कुठे 8वा? देवकी माता रडायला लागली. ए दादा, अरे तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी त्या मुलीला मारायला गेला, मायाला मारायला गेला, हातातून सटकली. आकाशवाणी झाली, कंसा तुझं लागी वधी उपजला, तू काय मला मारणार आहे वे? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला. कुठं? गोकुळामध्ये. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ आपण. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे,
पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यानंतर. माझी सर्वांना विनंती गड्यानो, पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका. पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी तुमचं पोरग तुम्हाला सांभाळलं. ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागले. त्याच्यामुळे पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे. आणि वयाच्या 65 वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. प्रत्येक गवळण गवळणीच्या कानात सांगू लागले, ए ऐकलं का? गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, झाला यशोदेला. मनती हो मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंठ वडे. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंठ वडे. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाट. वाण घेऊन या ताटी नागरी झाली दाट. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. मनती हो मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गावामध्ये कोणती जरी बातमी पसरवायची असेल तर बॅनर लावायची गरज नाही, माईक लावायची गरज नाही, पत्रिका छापायची गरज नाही. फक्त एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगा, बाई तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला माहित होतो तरी शब्द तोच शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू? प्रत्येक गवळण सांगू लागले, ए ऐकलं का? गवळण म्हणती हो गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदे. शिट्टी मारतोय हा माईक, थोडा ट्रबल कमी कर थोडं. एक धावती की पुढे, ताटी वाटी सुंठ वडे. वान घेवोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल गाली. मायांनो, हेल कळतं का तुम्हाला? तुम्हाला कळत असेल आजी का? हेल म्हणजे नवीन पोरीला हेल म्हणजे काही कळत? काहीच कळे ना त्यांना. नुसतं आहे म्हणून आहे चालू आहे, बाकी काही कळत नाही. हेल म्हणजे काय? 25-30 वर्षापूर्वी गावामध्ये जर एखादी मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावल्या होत्या त्या काय करायच्या? हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. याला काय म्हणतात पोरी हो? हेल. आता ही पद्धत बंद झाली, कारण की बहुतांशी 99% मुलींची डिलिव्हरी बीडलाच व्हायला लागली दवाखान्यात. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? दिवसांदिवस बदल झाला. हेल टाकण्यासाठी कोण होता? जनाबाई. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करते कथा, घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी. एक हिंदी का वर्णन करतोय. हा नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. किती गोडे पहा. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. काय चमत्कार झाला? रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की तो दाढी हो गई काली. एक नास्तिक मला म्हणे, महाराज नाचता नाचता कुठं दाढी काळी होत असते का? तुमच्या नाही होत का? तुमची जर दाढी काळी होती, मिशा काळ्या होत्या, केस जर काळे करू शकता डायनं, तर तो जगाचा मालक आहे ना. त्याच्या बापाविषयी संशय घ्यायचा. लोकांची मानसिकता काय आहे माहितीये का? जेवढे काही संशय घेणारे नालायक लोक आहेत तेवढे फक्त हिंदू धर्मात आहे. मुस्लिम धर्माचे लोक ज्या मस्जिद मध्ये जाऊन नमाज पडतात, त्या अल्लाचा फोटो नाहीये त्या लोकांकडे, त्या अल्लांचा पुतळा नाहीये, त्या अल्लांची मूर्ती नाहीये. एखादा मुस्लिम मित्र असेल तर त्याच्यासोबत मस्जिद मध्ये जा. तो कसा नमाज पडतो पहा. एका भीतीकडे पाहून नमाज पडतो. तो कशाकडे पाहून नमाज पडतो? भीतीकडे. अरे भीतीकडे पाहून नमाज पडतात तरी 100% नाही, 100% नाही, 101% सर्व मुस्लिम लोकांना अल्लाचं अस्तित्व मान्य. आतापर्यंत जगामध्ये एकही मुस्लिम असा नाहीये
की तो कधी अल्लाच्या विरोधात बोलला. ज्यांना कधी पाहिलंच नाही त्याच्या विरोधात सुद्धा ते कधी बोलत नाही. आपण प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन सुद्धा प्रभू रामचंद्राविषयी संशय निर्माण करतो. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. खरं सांगू का, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आता नवरात्र उत्सव चालू आहे. बाबा 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 बाबा, काय नवरात्र उत्सवात धुमाकुळे. जे वर्षभर बेवडा दारू पितं ते 9 दिवस चप्पल घालत नाही बाप्पा. काय फायदा. वर्षभर दारू पितय, वर्षभर धाब्यावर असतं, कधी एकादशी कळत नाही, कधी सोमवार कळत नाही, 9 दिवस बिना चप्पलाचं काही फायदा नाही. भोंगळा जरी फिरला तरी देवाची कृपा तुझ्यावर होणार काय होणार आहे महाराज. वर्षभर दारू पितून 9 दिवस चप्पल का अजिबात नाहीये. प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज. माझी विनंती तुम्हाला. मी या मताचा महाराज नाही की तुम्ही चप्पल घालू नये. तुम्हाला जसा उपवास करायचा तसा करा, पण उपवास तुमच्या जीवनातला व्यसनांचा करा. व्यसन कमी करण्याचा उपवास करा, देवी मातेची कृपा तुमच्यावर होईल. खोटं बोलण्याचा उपवास कमी करा, देवाची कृपा होईल. आपण जे वाईट वागतोय त्या वाईट गोष्टीचा त्याग करणं याच्यापेक्षा जीवनात दुसरा उपवास कोणताच नाही महाराज. उपवास धरणं चालूचे आणि दुसऱ्याची शेतं करणं चालूचे, देवीची कृपा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल सर्वीकडे आनंद आहे. जिकडे जाव तिकडं घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवाचा अवतार झाला आणि जिकडं तिकडं सगळीकडे सुख सुख आहे. पण कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. कंसाने तातडीने मीटिंग उरली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्धराज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीने उचलला. कोणी उचलला? तुम्ही असं नका समजू की महिलांना आता चेष्टा फुकटे. द्वापार युगापासून या बिचाऱ्या कुठंही पुढचे, मांग अजिबात नाही. कीर्तनाला सुद्धा संख्या जास्त कोणाची, महिलांची का पुरुषांची? त्यांचीच आहे. सहकार्य करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच आहे. चांगलं काम करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच आहे. परमार्थामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर माय माऊल्यांचं आहे. खरं सांगा, आपल्या मंडपामध्ये सर्वात जास्त बडबड माणसं करतात का बाया? नाही, ते कुठं पुढंच अजिबात नाही महाराज. ऐका ना, लक्ष देऊ. पुतणीनं विडा उचलला. ए दादा, त्या हातभर लेकराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं? हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेच्या दारासमोर गेली. ए यशोदे, लेकरू झालाय, तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. कुठे आहे तुझा बाळ? अगं आता झोपी घातलंय ग, पाळण्यात खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे ना महाराज, बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. म्हणजे पाटोद्याच्या बाजारामध्ये एक बाई वांगे विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला. ए मावशी, अगं वांगे काय किलो आहे? ती म्हणली दादा 25 रुपये किलो. अगं महाराज लोकायला जीव घालायचंय, 25 किलो घ्यायचं, असं कर ना, 20च्या भावानं दे ना. ती म्हणली दादा पाऊस नाही, पाणी नाही, माझ्या लेकराचं शिक्षण, माझं घर भाडं सगळं या वांग्यावरच चालतं. असं करा ना, 23 न घ्या ना, 2 रुपये कमी करतो. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. ती मावशी म्हणली दादा मला तुला वांगे द्यायचे नाही, तू पुढच्या दुकानावर जाय. माणूस बोल बच्चन होता. म्हणे असं करू नको, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग राहणार नाही. ती मराठवाडी म्हातारी. ती म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगत होता का बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस तू? बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाही. भगवंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली. काय माझ्या भगवंताचं गोड स्वरूप येऊ, भागवतकार वर्णन करतात. बरहा पीड मनटवर वपु कर्ण यो कर्णिकार,